प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेत आपण बघतोय की कोणाची काय अवस्था झाली आणि लोक कसे धोंडे पाटलांना नाव ठेवताय। सुरुवातीला आपण बघितलं की पिंकीचा गैरसमज झालेला असतो की युवराज तिच्यावर प्रेम करत नाही। धनी असे का वागलात तुम्ही? मी सगळ्यांचा तिरस्कार सहन करू शकते पण तुमचा नाही। आणि ती जरा विचार करते की युवराजने तिच्यासाठी आतापर्यंत किती त्याग केलाय आणि पुन्हा तिचं मन बदलतं। नाही पिंकी, असं अविश्वास दाखवू नकोस धनींवर। धनींनी तुझ्यावर किती विश्वास दाखवला आणि आज त्यांच्या अशा वागण्यावरून तू ठरवून टाकलंस का की धनी तुला विसरले? तुझ्या धनींवरचं तुझं प्रेम कमकुवत नाहीये, तुझा विश्वास दुबळाय पिंके। चल धनींना भेट। आणि आता तिला मध्येच चक्कर आलीये पण तरी ती स्वतःला सावरते आणि मनाशी म्हणते, शोध पिंकी त्यांना, बोल जाऊन तुझ्या धनींची। तुझ्या धनींचा विश्वास कमकुवत ठरवू नकोस। पिंकी युवराजला शोधायला परत गेलीये मागे। इकडे ही चित्रा खूप आरडाओरडा करत असते सत्यावर। काय हो, तुम्ही कशाला माझा पाठलाग करताय? सत्या म्हणतो, अगं पाठलाग नाही, तू का आरडाओरडा करतेस? चित्रा म्हणते, माझं डोकं फिरलंय ना, येड लागलंय मला। सत्या हसायला लागतो आणि म्हणतो, अगं काळजी करू नकोस, आपण डॉक्टरकडे जाऊया। चित्रा ओरडते आणि म्हणते, भलत्या वेळेला मस्करी नका करू हा। चित्रा तिचे दागिने काढत असते। सत्या म्हणतो, अगं असं काय करतेस? दागिने नको काढूस, देवपालखी आलीये ना घरी आपल्या। चित्रा म्हणते, त्या पालखीचा आणि आपला काय संबंध आहे? किंमत तरी आहे का घरात आपल्याला? सत्या म्हणतो, हळू बोल ना चित्रे, किती मोठ्याने बोलतेस? चित्रा म्हणते, का हळू बोलू मी? मला सांगा, गुढीपाडव्याच्या दिवशी कोणाला पूजेचा मान मिळाला? युवराज पिंकीला। घरात कुठलीही पूजा असली तरी पूजेचा मान कुठला? तर युवराज पिंकीचा। आज आपल्याला पूजेचा मान मिळणार होता ना, पण आईसाहेबांनी ऐन वेळेला दूर केलं आणि त्या सपकाळला पुढे केलं। कोण लागून चालला हा सपकाळ? घरच्या लेवक सुनेपेक्षा मोठा आहे का? सत्या म्हणतो, अगं माझं बोलणं तर ऐक। चित्रा म्हणते, मलाच ऐकवा तुम्ही, कधीतरी तुमच्या आईला ऐकवत जा ना। सत्या म्हणतो, अगं पुढच्या वर्षी पूजा करू आपण। चित्रा म्हणते, अहो आता तरी डोळे उघडा, कशी वागणूक मिळते तुम्हाला बघा। काही काम सांगितलं की सत्या चालला आपला बुगू बुगू मान डुलवत। तुम्हाला ना घरात काडीची किंमत नाहीये, तरी पण तुम्हाला आशा आहे का? त्यावर सत्या म्हणतो, अगं बुगू बुगू टुगू टुगू नाहीये ग चित्रा। चित्रा म्हणते, सगळं असंच आहे, पुढच्या वर्षी बघा त्या युवराज भाऊजीचं लग्न लावून देतील आणि पुन्हा दुसरी ब्याद आपल्या डोक्यावर आणून ठेवतील। सत्या म्हणतो, अगं नाही ग, असं नाहीये ग। चित्रा म्हणते, तुम्हाला ना काही फरकच पडत नाही। तुमच्या बायकोला घरात कामवाली करून ठेवतील तरी तुमचं काय? तुम्हाला फरकच पडत नाही। कामं असली की चित्रा आठवते, पूजेचा मान असल्यावर नाही आठवत चित्रा। सत्या म्हणतो, हे बघ चित्रा, मला भांडणं करायला आवडत नाही। चित्रा म्हणते, तुमचं असंच आहे, आग लागल्यावर बंब शोधायला लागता तुम्ही, तुम्हाला काहीच फरक पडत नाही। आणि तुम्ही कसले भांडणं करता हो? आयुष्यात उंदीरही मारला नाहीये तुम्ही काहीच करू शकत नाही। बरं झालं ती पिंकी या घरातून स्वतःच निघून गेली, नाही तर यावेळेला पण त्या पिंकीलाच बसवलं असतं। शेवटी सत्या म्हणतो, बाप रे, तुझ्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये। चित्रा म्हणते, वाटते कोण मी तुम्हाला? असं का बोलताय तुम्ही? सत्या म्हणतो, जाऊ दे, तुझा असा स्वभाव आहे ना म्हणून तुला आई मान देत नाही, असं म्हणून तो निघून गेलाय। आता लगेच चित्रा म्हणते, ओ सत्यशील धोंडे पाटील, तुम्ही ना लक्षात ठेवा मी काय चीज देते। आणि आता बघा, मला पूजेला बसू देत नाहीये ना, आईसाहेबांच्या पालखीचा कसा विचका करून टाकते मी ते। बापरे, चित्रा आता जिद्दीलाच पेटली आहे। पण पुढे आपण बघतोय सुशीलाबाई सगळ्यांना आवाज देत असतात कामं करायसाठी। डॉल्बीला म्हणताय, अरे फुलं आणले का तू बाबा? हे काय नुसता इथे बसलाय? डॉल्बी म्हणतो, आईसाहेब समधी तयारी झाली, हे बघा इथे फुलं आहे आणि सगळं आणलंय आणि मग इथे बसलोय मी। चित्राला आवाज देतात सुशीलाबाई, चित्रे अजून कान उघडले की नाही तुझे? चित्रा तिथे येतीये। सुशीलाबाई चित्राला विचारतात, कुठे गेली होतीस चित्रा? चित्रा म्हणते की जुनी साडी शोधत होते सासूबाई। सासूबाई म्हणतात की का, असं का? चित्रा म्हणते, काय ना, तुम्ही मला तशी नोकरासारखीच वागणूक देता, मग लोकांच्या लक्षात तरी आलं पाहिजे ना मी नोकर आहे, घरातली सून नाहीये। सुशीलाबाई ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात, काय चाललं चित्रे, जास्ती बोलतीयस, मोठी आलीस ग, कामाची कमळी तू। तुला एखादं काम सांगितलं तर पळून जातेस लगेच, काम चुकार कुठली? चित्रा म्हणते, बाकीचे नोकर आहेत ना घरात, त्यांनी काय नुसतं बसून हदडायचं का आणि मी राबायचं? सुशीलाबाई म्हणतात, ते तर आहेत ग, त्यांच्यावर देखरेख तर ठेवावी लागते ना। तेवढ्यात तिथे चंद्रिताई येतात आणि म्हणतात, बाईसाहेब एवढे खण पुरे होतील का? सुशीलाबाई म्हणतात, नाही नाही, मला 101 सुवासनीची ओटी भरायची आहे, सगळं काही व्यवस्थित काढून ठेव, ओटी नारळ। चित्राला त्या विचारतात, बाकीचे नोकर कुठे गेलेत? चित्रा म्हणते, आहेत ना। सुशीलाबाई म्हणतात, बाकीच्या नोकरांना कामच सांग, तो ड्रायव्हर आणि त्याची पोरगी कुठे आहे ग? चंद्रिताई म्हणतात, माधू काकांना ताप आलाय। लगेच ही ओरडते चित्रा आणि म्हणते, हो का, त्याला ताप आलाय का? नाटकं करतोय। आणि ती पोरगी कुठे गेली ती निरी? तिला काय आमंत्रण द्यायचं का कामं करायला? तिला सांगा कार्यक्रमाची तयारी कर। आता लगेच डॉल्बी म्हणतोय, काय हो वहिनी, कधीपासून काम करताय त्या निरी? नाही बाई, बघतोय ना, झाडलोट सगळी त्यांनीच केली आहे, आता दमल्या तर थोडा आराम करू द्या ना त्यांना। सुशीलाबाई म्हणतात की कामं कोण करणार रे मग घरातली? लगेच डॉल्बी म्हणतो, एवढी माणसं आहे ना घरात। चित्रा म्हणते, ओ डॉल्बी भाऊजी, माझ्याकडे बघू नका, मी नवी कोरी साडी नेसली आहे, मी नाही करणार काम। सुशीलाबाई डॉल्बीला म्हणतात, तू करणार का काम? म्हणजे लोकाला सांगते मी नवीन गडी माणूस आलाय आमच्याकडे।
लगेच चित्र आग लावायला लागते. हो ना आईसाहेब, या लोकांना डोक्यावर बसूच नाही. घरात आल्यावर लगेच आजारी असल्याचं नाटक बिटक तर नसतील ना करत हे. सुशीलाबाई म्हणतात करत असेल ते, बघू ना, मी जाऊन बघते. आता सुशीलाबाई गेल्यानंतर लगेच चित्रा डॉल्बीला म्हणते, काय हो डॉल्बी भाऊजी, तुम्ही आजकाल लईच कड घेऊ लागले त्या दोघांची. नाही जरा विचार काय आहे. तेव्हा डॉल्बी चिडतो आणि म्हणतो, वहिनी. आता लगेच ही चित्रा म्हणते, नाही तुमचं धोक्याचं वर्ष आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. आता हा टोमणा मारून तिथून निघून गेली आहे चित्रा. आता इकडे पिंकी विचार करत असते की म्हणजे तिने सगळीकडे शोधलंय युवराजला, पण युवराज तिला कुठेच मिळत नाहीये. अख्खं गाव पालथं घातलं. धनी कुठे शोधू मी तुम्हाला. आता पिंकी तिथेच एका ठिकाणी बसते तेव्हा तो उपसरपंच गावातल्या काही लोकांशी बोलताना तिला आढळतोय. गावातले लोक त्यांना म्हणताय, काय उपसरपंच साहेब, आमदार साहेबांची कृपा आहे तुमच्यावर, आता तुम्हाला लवकरच सरपंच पद मिळणार. पिंकी हे ऐकते आणि तिला धक्काच बसतोय. तिला लक्षात येते की उपसरपंच बापूसाहेबांना सामील होता. आता ते गावकरी म्हणताय, त्या मेडिकल कॅम्प नंतर तुम्ही आमदार साहेबांचे फेवरेट झालात. उपसरपंच म्हणतो, नाव नका काढू त्या कॅम्पचं. त्या खुनीबाईचा चेहरा समोर येतो. नाही स्वतः तर कांड करून गेली आणि सगळं माझ्या खापर डोक्यावर टाकून गेली. काय करून नाही घेतलं माझ्याकडून, सगळी कामं घेतली. या हाताने मी औषधं बदलली आहे, काय सांगू तुम्हाला. स्वतः पैसा कमवला आणि पळाली. हे सगळे पिंकीबद्दल असहकार या लोकांच्या म्हणजे द्वेष मनात निर्माण करताय. आणि पिंकीला हे ऐकून धक्काच बसलाय. गावकरी म्हणताय, जाऊ द्या, कशाला तिचा विषय काढता, तिचं तोंड बघायला नको. आली ना की तिला चांगली ठेचून काढू. हा उपसरपंच म्हणतो, आमदार साहेबांचं नशीबच खराब आहे. तो सत्या काही कामाचा नाहीये. धाकट्या पोरानं काय उपद्व्याप करून ठेवले ते बघितलंच आपण. आणि तो युवराज मात्र एक नंबरचा बेवडा आहे. आणि या खुनीबाईसाठी तो वेडापिसा होऊन बसलाय. काय एक एक अवल्यात पैदा केली आहे आमदार साहेबानं. बापू साहेबांबद्दल हे वाईट बोलताय की त्यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाहीये. जाऊ द्या, सोडा विषय. पण तुम्ही आता लवकरच सरपंच होणार साहेब. नाही नमस्कार सरपंच साहेब, येतो आम्ही. आता ते लोक गेल्यावर हा सरपंच म्हणतो, हे बघ त्या औषधाचा एक बॉक्स इथेच पडलेला आहे ऑफिसमध्ये, जाऊन कुठेतरी ठेव. तो सपकाळ खोदून खोदून प्रश्न विचारतोय. उगी काही कळलं ना तर आपण 12च्या भावात जायचो. पंचायतीच्या ऑफिसमध्ये कुठलाच पुरावा ठेवू नको. तो माणूस म्हणतो, काळजी करू नका, मी सगळं नीट करतो. आणि हा उपसरपंच जातोय बापूसाहेबांकडे. पिंकी हे ऐकते आणि धक्काच बसतो तिला. ती विचार करते, काय माणसं आहेत हे, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाताय. मला बदनाम करूनही यांचं भागलं नाही. मला गावात एवढा मान असून सुद्धा यांनी लोकांच्या नजरेतून मला खाली पाडलंय. लोकांचा विश्वास मी आता कसा सगळा जिंकू, काय करू मी. आणि लोक तरी माझ्यावर का विश्वास ठेवणार. आता धनींचा विश्वासच नाहीये माझ्यावर. मग भाल्या भाऊजींना भेटू का, ते सांगतील का मला धनी कुठे गेले असतील. पिंकी आता भाल्याचा विचार करते आणि भाल्याकडे जायचा प्रयत्न करते आधी. पण त्याआधी त्यांनी छबी दाखवली आहे. छबी बाळाशी बोलत असते आणि तेवढ्यात धनंजय आतमध्ये येतो. छबी बाळाला म्हणते, बाळा रडायचं नाही, आपल्या बाबासारखं दुष्ट व्हायचं नाही. हे ऐकून धनंजयला पुन्हा राग आलाय. तो म्हणतोय छबीला की काय बोललीस तू, पुन्हा बोल. पण छबी काहीच बोलत नाहीये. तो छबीला म्हणतोय, काय त्याचा बाप बोगॅम्बो आहे का. आता तेवढ्या तिकडे सुशीलाबाई निरीला झापायला आलाय. काय ग, कुठे तुझा बाप, मरायला टेकला की काय. निरी म्हणते, ताप आलाय हो माझ्या वडिलांना. सुशीलाबाई म्हणतात, तापच आलाय ना, मग एवढं काय त्याच्यात. हे बघ, पाप केली ना की अशी फेडावीच लागतात ती. काय ग, इथे नुसती बसली आहेस तू, घरातले कामं कोण करल. निरी म्हणते, अहो पप्पा आल्यावर करते मी. सुशीलाबाई म्हणतात, पप्पा लागून कोण चालला तुझा पप्पा, घरातली कामं कोण करल. आम्ही जे तुकडे टाकतो ना त्यावर जगता तुम्ही. त्याचा माज मला दाखवते का, मला सांगायचं नाही काही. ज्या दिवशी तुम्ही घरात आले त्याच दिवशी सांगितलं होतं की समधी कामं करावी लागतील. कुठे गेला कुठे तुझा बाप, त्याची कामं कोण करेल आता. तिथे डॉल्बी येतो आणि म्हणतो, आईसाहेब मी करेल सगळी कामं. हे ऐकून तर सुशीलाबाईंना चांगलाच धक्का बसलाय की डॉल्बी का यांची साईड घेतोय. पण इकडे धनंजय मात्र छबीला त्रास देत असतो पुन्हा आणि म्हणतो, काय ग, काय दुष्टपणा केला ग मी तुझ्यासोबत. छबी खूप घाबरते तो आल्यावर आणि ओरडायला लागते की तू दूर राहा, माझ्यासोबत नको येऊस माझ्याजवळ. धनंजय म्हणतो, काय तमाशा लावलाय तू छबी. छबी म्हणते, जवळ येऊ नकोस माझ्या, मला नाही आवडत, तू बाजूला हो. छबीची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. ती म्हणत असते, माझ्या बाळाला पण नाही आवडत तू. आता धनंजय तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, काय म्हटलीस, मी दुष्ट आहे. मी दुष्ट वाटलो तुला, आलो मी जवळ, काय करशील तू आता सांग. आता छबी धमकवते, मी माझ्या आईला सांगेल, माझ्या आईला बोलवेल. ती मोठ्यानं आई आई ओरडायला लागते. आता धनंजय घाबरतो आणि मग मागे सरकतो आणि म्हणतो, नाही आता नाही तुला त्रास देते मी, तू गप्पा बस. आता छबी म्हणते, आता कसं घाबरलास माझ्या आईला, घाबरलास ना, थांब आता तुझंच नाव जाऊन सांगते मी आईला. असं म्हणून छबी बाहेर पडली आहे रूमच्या आणि धनंजय तिच्या मागे मागे गेलाय.
धनंजय छबीला खूप ओरडतो की हे लग्न माझ्यासाठी डोकेदुखी झालंय, मला त्रास होतोय तुझा वगैरे वगैरे. सुशीलाबाई इकडे डॉल्बीवर ओरडतात, किती वेळेला सांगितलं रे तुला मध्ये बोलायचं नाही, तू तर युवराज सारखाच वागायला लागलाय. डॉल्बी म्हणतो, अहो आईसाहेब का चिडताय, आम्ही म्हटलो ना आम्ही समजा करू म्हणून. नीरीला कानकोंड वाटत असतं. डॉल्बी म्हणतो, आईसाहेब तुम्हाला काम व्हायची मतलब आहे ना. सुशीलाबाई म्हणतात, हे तुला कसला नोकरांचा पुळका आला. आता डॉल्बी चिडतो आणि म्हणतो, काय हो आईसाहेब नौकर नौकर लावलंय, नौकर काय माणूस नसतो का. आणि मी नाही म्हणते हे सगळं, मी यांना नौकर मानतच नाही, ते पिंकी वहिनीचे वडील आणि बहीण आहेत, त्यांच्याशी असं वागायचं नाही. सुशीलाबाई म्हणतात, ए चमचा, तुझी वहिनी भक्ती तुझ्यापाशीच ठेव, तुझ्याशी बोलत बसायला मला येळ नाही आहे. ए पोरी, घरातलाही कामं पडली आहे, चल पटापटा आवर, कामाला ये. तुला कामं जर करायची नसेल ना तर तुझ्या बहिणीसारखं इथून सामान घ्यायचं आणि निघून जायचं गपचूप. चल लवकर आवर, कामाला ये तिकडे, असं म्हणून लगेच तिथून निघून गेल्यात सुशीलाबाई. डॉल्बी म्हणतो की हे बघा आई साहेबांतर्फे मी तुमची माफी मागतो, तुम्ही मनावर घेऊ नका हे सगळं. डॉल्बी नीरीशी खूप जेन्युनली वागतोय. डॉल्बी म्हणतो, खरंच आईसाहेबांच्या वतीने आम्ही तुमची पुन्हा एकदा माफी मागतो. नीरी म्हणते, नाही अहो असू द्यात. नीरी त्याला उत्तर देते, डॉल्बी खूप चांगला दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आणि आता डॉल्बी पुन्हा एकदा नीरीची माफी मागतो आणि निघून जातो. नीरी विचार करते, ताई तुझ्यामुळे हे सगळं झालंय, मी तुला कधीच माफ करणार नाही, तुझ्यामुळे आम्हाला नोकरासारखी वागणूक मिळते. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय पिंकी आली आहे सरकार वाड्यावर भाल्याला भेटायला का बहुतेक युवराजला भेटायला, असं काहीतरी दाखवलंय त्यांनी. आणि युवराज भाल्याला म्हणत असतो, तुझ्या पिंकी वहिनीचं नाव काढू नको, त्यांच्या पायी हे समज झालंय, आता त्यांचा विषय बंद कर. आणि हे नेमकं वाक्य पिंकी ऐकते आणि पुन्हा तिचा गैरसमज होतो. ती पुन्हा त्या मॅडमकडे जाते आणि म्हणते, माझे धनी माझ्यावर खूप तिरस्कार करताय. आता आपण इथून वापस जाऊया. आपण प्रेक्षकांनो पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे की पिंकीचा गैरसमज कसा दूर होईल, ती सरकारवाड्यात एंट्री तरी कशी घेईल आणि सुशीलाबाई बापूसाहेब सगळे तिच्याशी कसे वागतील, ह्या सगळ्या प्रश्नांची उकल फक्त आपल्या चॅनलवर मिळेल. रिव्ह्यू ऐकायला विसरू नका. पिंकीचा विजय असो, त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.